वसंतदादा पाटलांच्या एका निर्णयामुळे अनेकांची मुलं आज राजकारणात स्थिर आहेत. 1984ला इंदिरा गांधींची हत्या झाली आणि काँग्रेसला लोकसभेमध्ये प्रचंड अशा प्रकारचं बहुमत 414 सीटं त्या ठिकाणी मिळाली आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले. लगेच 1985ला महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होती, तर अशा वेळेला राजीव गांधींनी अलिखित नियम काढला. लोकसभेमध्ये ज्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली तर त्यांचं तिकीट नाकारण्यात येईल. यापैकी 13 मंत्र्यांना याचा फटका बसला. अशा वेळेला दादांचे 2 मंत्री त्याच्यामध्ये अडकले होते. दादा हे दादाच होते आणि दादांनी त्यामध्ये आपले जवळचे असणारे शिवाजीराव पाटील निलंगेकर तर यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी त्यांचा मुलगा दिलीपराव पाटील निलंगेकर यांना त्या ठिकाणी तिकीट दिलं आणि त्याचबरोबर इचलकरंजी मतदारसंघामध्ये कल्लाप आवाडे यांचं तिकीट ज्यावेळेस नाकारण्यात आलं त्यांचे जे चिरंजीव होते प्रकाश आवाडे यांना तिकीट दिलं आणि दुसऱ्या ज्या होत्या प्रतिभाताई पाटील यांना राज्यसभेवर पाठवलं. तर अशा रीतीने दादानी त्यांच्या मुलांना ॲडजस्ट करून एक नवीन पायंडा पाडला आणि त्यामुळं अनेकाची मुलं आता पुन्हा राजकारणामध्ये स्थिरावली आहेत. याचं जे श्रेय असेल हे वसंत